अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। आज आपण गणपती बाप्पा सिरीजमध्ये संध्याकाळच्या मेनूसाठी झणझणीत तरीवाला उसळ वडा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे रात्री भिजत ठेवलेले एक मोठी वाटी पांढरे वाटाणे, कुकरमध्ये एक मोठा ग्लास पाणी, पाव चमचा हळद, थोडेसे मीठ, पाव चमचा तेल घालून कुकरच्या 2 शिट्या काढून घेणार आहे। वाटाणे शिजेपर्यंत पातेल्यात 2 पळी तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे, 2 लाल मिरच्या, 1 चमचा धणे, गरम मसाले, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, अर्धा चमचा खसखस, 1 मोठा कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया। कांदा सोनेरी झाला की मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात 1 चमचा सुके खोबरे वाटण घालून बारीक करून घेणार आहोत। आता पातेल्यात 3 पळी तेल घालून त्यात 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता घालून मिक्सरमध्ये वाटण तेलात घालून घेणार आहे। इथे माझा तेलात वाटण घालण्याचा भाग थोडा मिस झाला आहे। आता तेलात घातलेले वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। लगेच त्यात 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पूड, पाव चमचा हळद, 3 चमचे घरगुती केलेला लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून मसाले तेलात चांगले परतून घेऊया। काश्मीरी मिरची पावडरमुळे रशाला चांगला कलर येतो। मसाले तेलावर परतल्यावर लगेच त्यात कुकरमधले वाटाणे घालून घेऊया। वाटाणे मसाल्यात परतून त्यात रश्श्याला लागेल तेवढे गरम पाणी घालून लगेच त्यात चवीनुसार मीठ घालून वाटाण्याच्या आमटीला चांगली 5 मिनिटे शिजवून घेऊया। उसळ वड्याची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। वडे बनवण्यासाठी मी उकडलेले 3 मोठे बटाटे बारीक कापून घेतले आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा धणे, 1 चमचा जिरे घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यात जिरे धणे जाडसर वाटून त्यात लसूण मिरचीची जाडसर पेस्ट करून घेऊया। एका भांड्यात 1 पळी तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि लसूण मिरचीची पेस्ट तेलावर परतून घेऊया।
त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि कापून घेतलेले बटाटे घालून बटाटे मसाल्यात परतून घेऊया. बटाटा वड्याची भाजी आंबट गोड लागण्यासाठी त्यात 1 चमचा साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस घालून बटाटे परत एकदा परतून घेऊया. आता वरून कोथिंबीर घालून अर्धा मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. आता आपली बटाटे वड्याची भाजी तयार झाली आहे. बटाटे वड्याच्या कवरिंगसाठी 1 वाटी बेसन, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून बेसन पाण्यात मिक्स करून मीडियम पातळ बॅटर तयार करून घेऊया. इथे मी वडे बनवण्यासाठी लागणाऱ्या बटाट्या भाजीचे गोळे करून घेतले आहेत. आत्ता कढईत तेल चांगले गरम झाले की गॅस मीडियम करून वडे तेलात एक एक करून सोडून घेऊया. दोन्ही बाजूने छान तळून घेऊया. नेहमी एकाच प्रकारचे मिसळ पाव खाऊन कंटाळा येतो, तेव्हा ह्या प्रकारच्या झणझणीत तरीवाला उसळ वडा बनवून गणपतीत आलेल्या पाहुण्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना खुश करा, जेणेकरून तुमच्याकडे खाल्लेल्या झणझणीत तरीवाला उसळ वड्याची आठवण पुढच्या गणपतीपर्यंत तरी ते विसरणार नाहीत. अशाच प्रकारे मी सगळे वडे तळून घेणार आहे. अन्नपूर्णा आजीच्या हातच्या अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा. आत्ता आपले वडे आणि वाटाण्याची तरीवाली आमटी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनेलला सबस्क्राईब करा.